स्तोत्र संहिता 25. मार्गदर्शन, क्षमा आणि संरक्षण यासाठी प्रार्थना. हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो. हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे. माझी फजिती होऊ देऊ नको. माझ्या वैऱ्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नको. तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. निष्कारण कपट करणारे फजित होतात. हे परमेश्वरा, तुझ्या वाटा मला दाखीव. तुझे मार्ग मला प्रकट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने. मला शिक्षण दे, कारण तू माझा उद्धारक देव आहेस. मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो. हे परमेश्वरा, तू आपला कळवळा व वात्सल्य हे आठव. ते पुरातन काळापासून आहेत. हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पातके आणि माझे अपराध आठवू नको. तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. परमेश्वर श्रेष्ठ व सरळ आहे, म्हणून तो पाप्यास सन्मार्ग दाखवतो. तो नम्र जनास न्याय पथाला लावतो. तो दीनास आपला मार्ग शिकवतो. परमेश्वराचा करार आणि त्याचे विधी पाळणाऱ्यास त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय आणि सत्यपूर्ण आहेत. हे परमेश्वरा, तू आपल्या नामासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर. ती फार झाली आहे. परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरावा त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. त्याचा जीव सुखा समाधानाने राहील. त्याचा वंश पृथ्वीचे वतन पावेल. परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते. तो आपला करार त्यास कळवील. माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत. तो माझे पाय जाळ्यातून सोडवील. माझ्याकडे वळून मला प्रसन्न हो, कारण मी निराश्रित व दीन आहे. माझ्या मनावरचे दडपण काढ. माझ्या संकटातून मला सोडव. माझी दैन्यावस्था आणि माझे कष्ट पहा. माझ्या सर्व पापांची क्षमा कर. माझे वैरी पहा, ते बहुत झाले आहेत. ते अत्यंत कठोरपणे माझा द्वेष करतात. माझ्या जीवाचे रक्षण कर. मला मुक्त कर. मी तुझा आश्रय धरला आहे, म्हणून माझी फजिती होऊ देऊ नकोस. सात्विकपण आणि सरळपण माझे संरक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करत आहे.
हे देवा, इस्रायलास त्याच्या सर्व संकटातून सोडव.